नमस्कार फ्रेंड्स, एकताच किचनमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे। फ्रेंड्स, आज मी बनवणार आहे लाडू आणि हे लाडू हेल्दी देखील आहेत आणि हे लाडू मी बनवलेले आहेत शिळ्या चपातीपासून। तर आपल्या घरी जेव्हा शिळी चपाती शिल्लक राहते तेव्हा सर्वांनाच प्रश्न पडतो की ही चपाती कोणाला द्यायची किंवा ही चपाती कोण खाणार। तर अशा पद्धतीने तुम्ही लाडू बनवून बघा शिळ्या चपातीचे। घरातील सर्वजण जे चपाती खाणार नव्हते, शिळी चपाती आहे म्हणून त्यांना हे लाडू दाखवा, हे खूप आवडीने खातील आणि फस्त होतील, एका दिवसातच संपून जातील हे लाडू। तर रेसिपी अगदी साधी सिंपल आहे, झटपट अशा पद्धतीने होते आणि खूपच टेस्टी अशा पद्धतीने आपले लाडू तयार होतात शिळ्या चपातीचे। फ्रेंड्स, जर तुम्ही हा व्हिडिओ, माझी रेसिपी जर तुम्ही शेवटपर्यंत बघितली असेल आणि रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। अगदी साधी सिंपल रेसिपी आहे। चला तर मग व्हिडिओला आपण स्टार्ट करूयात। तर फ्रेंड्स, ही शिल्लक राहिलेली चपाती आहे, रात्रीच्या जेवणासाठी बनवलेली होती, सर्वांनी राईसच खाल्लेला आहे, त्यामुळे ही 4 चपात्या रात्रीच्या शिल्लक राहिलेल्या आहेत। तर त्या आपण मिक्सरला बारीक करून घ्यायच्या आहेत। तर मिक्सरला बारीक करण्यापूर्वी चपाती एक एक करून अशा पद्धतीने आपण तोडून घ्यायचे आहे, त्याचे बारीक बारीक भाग करून घ्यायचे आहेत, तुकडे करायचे आहेत, जेणेकरून जेव्हा आपण मिक्सरला ते बारीक करू ते चांगल्या प्रकारे बारीक होईल। तर मी 2 चपात्या घेतलेल्या आहेत, 2 चपात्या मी एकत्र मिक्सरला लावून बारीक करून घेणार आहे। हे सर्व आपण मिक्सरला चांगल्या प्रकारे बारीक करून घ्यायचं आहे। तुम्हाला ज्या पद्धतीने हवे, जास्त बारीक हवं असेल तर तुम्ही करू शकता, पण मी अगदी जाडसर अशा पद्धतीने मिक्सरला ते बारीक करून घेणार आहे। तर मी रव्याप्रमाणे अगदी बारीक अशा पद्धतीने करून घेतलेलं आहे। आपण अगदी बारीक अशी पावडर म्हणजे पिठाप्रमाणे करून नाही घ्यायचं आहे, त्याची टेस्ट वेगळीच लागते। तर आपण अशा पद्धतीने जाडसर अशा पद्धतीने चपाती बारीक करून घ्यायची आहे मिक्सरला। तुम्हाला हवे त्या पद्धतीने तुम्ही बारीक करून घेऊ शकता। तुम्हाला हवं असेल तर अशा जाडसर पद्धतीने केलं तर खूप छान प्रकारे टेस्ट येतो लाडूचा। नंतर आपण एका कढईमध्ये साजूक तूप ॲड करायचं आहे। जेवढं आपण बॅटर जे चपातीचं बनवलेलं आहे, बारीक जे करून घेतलेलं आहे ते आहे त्या प्रमाणातच आपण तूप ॲड करायचं आहे। तूप अगदी चांगल्या प्रकारे गरम झाले की त्यामध्ये आपण बारीक केलेले जे चपातीचे पावडर आहे म्हणजेच पीठ आहे ते आपण त्यामध्ये ॲड करायचं आहे आणि हे पीठ आहे ते आपण चांगल्या पद्धतीने तुपामध्ये भाजून घ्यायचं आहे। आणि फ्रेंड्स, तुम्हाला माहितीच आहे, जेव्हा आपण चपाती करतो तेव्हा चांगल्या प्रकारे भाजली गेलेली असते, पण जेव्हा आपण चपातीची पावडर बनवतो, जेव्हा ते बारीक करून घेतो तेव्हा ते पिठाप्रमाणे झालेलं असतं। म्हणून पुन्हा एकदा आपण चांगल्या प्रकारे तुपामध्ये भाजून घ्यायचे आहे, जेणेकरून पिठाळ अशा पद्धतीने आपल्याला लाडू लागणार नाही। तर अगदी साजूक तुपामध्ये बारीक गॅसवरती आपण हे सर्व भाजून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचे आहे। जेव्हा आपण बेसनचे लाडू बनवतो, पिठाचे लाडू बनवतो गव्हाच्या पिठाचे, तेव्हा कसं आपण बारीक मंद आचेवर भाजून घेतो पीठ अगदी ब्राऊन कलर येऊपर्यंत, त्याचप्रमाणे आपण हे भाजून घ्यायचे आहे। तर बघा, हळूहळू त्या बॅटरचा म्हणजेच बारीक केलेल्या चपातीचा कलर अगदी चेंज होत चाललेला आहे। अशा पद्धतीने भाजून घ्यायचं आहे ब्राऊन कलर येऊपर्यंत। तर खूप छान प्रकारे आपण याला पीठ पण देखील म्हणू शकता। तर हे आपलं भाजून झालेलं आहे, ब्राऊन कलर आलेला आहे। अशा प्रकारे भाजून घ्यायचं आहे, म्हणजेच आपल्या लाडूची टेस्ट खूप छान प्रकारे येईल। नंतर आपण यामध्ये बारीक चिरलेला अशा पद्धतीने मी गूळ बारीक चिरून घेतलेला आहे। तर हा गूळ आपण त्यामध्ये ॲड करायचा आहे। गूळ देखील चांगल्या पद्धतीने आपण त्यामध्ये एकत्र करण्यासाठी मिक्स करून घ्यायचा आहे। आपला गॅस हा अगदी बारीक अशा पद्धतीने चालूच आहे आणि तो बारीकच ठेवायचा आहे, मोठा करायचा नाही आहे। मंद आचेवर आपण सर्व एकजीव करून घ्यायचं आहे।
अशा पद्धतीने गूळ आपण त्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे आणि थोडा थोडा गूळ देखील त्यामध्ये मेल्ट होईल, कारण की आपला गॅस चालू आहे. गरम झालं की गूळ अगदी मेल्ट होईल. थोडा थोडा असा मेल्ट झाला की त्याचे बारीक बारीक तुकडे देखील तयार होतात. गुळाचे बारीक तुकडे झाले की प्रत्येक घासामध्ये आपल्याला त्याची चव येते. लाडू खूप छान लागतो. तर यामध्ये आपण मगजबी ॲड करायची आहेत. तर मगजबी तुम्हाला माहितीच आहे लाडवामध्ये यूज केले जातात. ते ऑप्शनल आहे, तुम्हाला हवे असतील तर तुम्ही ॲड करू शकता. तर मी मगजबी ॲड केलेले आहेत. ते ॲड करून परत आपण ते सर्व एकजीव करून घ्यायचे आहे आणि गॅस आपला चालूच आहे अगदी बारीक. तर सर्व एकत्र करून घ्यायचं आहे. मगजबीची टेस्ट देखील खूप छान लागते आणि लाडवामध्ये तुम्हाला माहितीच आहे मोतीचूरच्या लाडूमध्ये हे आपण यूज करतात. तर नंतर आपण त्यामध्ये वेलची पूड ॲड करायची आहे. यामध्ये आपण ड्रायफ्रूटसुद्धा ॲड करू शकतो. बारीक केलेली वेलची पावडर होती माझ्याकडे, ती आपण ॲड केलेली आहे 2 चमचा. ते देखील आपण ॲड करून मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपल्या लाडवाचं बॅटर खूप छान प्रकारे तयार झालेलं आहे. आता आपण याची लाडू बनवू शकतो, पण नंतर आपण त्यामध्ये थोडंसं दूध ॲड करायचं आहे, जेणेकरून जे तूप आपल्याला चपचपीत अशा पद्धतीने लागेल ते लागणार नाही. आणि यामध्ये थोडंसं दूध ॲड केलं की प्रत्येक लाडवामध्ये दूध ॲड केले भाजलेल्या पिठामध्ये, तर अगदी घट्ट अशा पद्धतीने त्याचं बॅटर तयार होतं. म्हणूनच आपण अगदी थोड्याशा प्रमाणात दूध ॲड केलेलं आहे. तर बघू शकता आपलं बॅटर खूप घट्ट नाही, पण मध्यम अशा पद्धतीने घट्ट झालेलं आहे. लाडू आपले यामध्ये वळले जातील. तर हे बॅटर आपलं तयार झालेलं आहे. तर हे आपण गार होण्यासाठी ठेवून देऊ. तर हे बॅटर अगदीच गार अशा पद्धतीने करायचं नाही आहे. नॉर्मल झाले की आपण लाडू तयार करू शकता याचे. तर बघा बॅटर तयार झालेलं आहे, गार देखील झालेलं आहे आणि बॅटरचं खूप छान प्रकारे कलर देखील आलेला आहे आणि सर्व छान प्रकारे भाजलेलं गेलेलं आहे. तुम्हाला वाटते का हे शिळ्या चपातीपासून बनवलेलं आहे? तर नाही, नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी. तर लाडू वळवून घेण्यासाठी आपलं बॅटर तयार झालेलं आहे, गार झालेलं आहे. तर आपण एक छोटासा भाग घेतलेला आहे त्यामध्ये आणि अशा पद्धतीने लाडू अगदी चांगल्या प्रकारे सोप्या पद्धतीने पटकन अशा झटपट पद्धतीने बघा लाडू वळून झालेले आहेत. तर असं वाटत देखील नाही आहे की हे शिळ्या चपातीपासून बनवलेले लाडू आहे आणि खूप टेस्टी लागतात फ्रेंड्स. नक्की करून बघा. तर एक एक करून आपण लाडू वळून घेणार आहोत. तुम्हाला हवे त्या शेपमध्ये मोठ्या छोट्या, पण छोट्या शेपमध्ये केले की झटपट अशा पद्धतीने सर्वजण फस्त करून टाकतात, संपले देखील जातात. मोठे घेतले की संपले जात नाही, त्यामुळे आपण छोटे छोटे अशा पद्धतीने लाडू बनवलेले आहे आणि खूप छान दिसत आहे आणि असे वाटतच नाही आहेत की आपण हे शिळ्या चपातीपासून बनवलेले आहेत. खूपच सुंदर दिसत आहेत आणि खाण्यासाठी देखील खूप टेस्टी आहेत फ्रेंड्स. आणि माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल आणि तुम्ही शेवटपर्यंत जर ही रेसिपी बघितली असेल, अगदी झटपट अशा पद्धतीने मी हे लाडू बनवलेले आहेत आणि खूपच झटपट अशा पद्धतीने ही रेसिपी तयार होते. तर फ्रेंड्स, शिळी चपाती टाकून न देता अशा पद्धतीने तुम्ही टेस्टी लाडू बनवू शकता. आणि रेसिपी जर तुम्ही शेवटपर्यंत बघितली असेल, तुम्हाला आवडली असेल, तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटू फ्रेंड्स नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट रेसिपीसोबत. बाय.